या व्हिडिओमध्ये आपण सेलर अकाउंट कसं ओपन करायचं हे पाहणार आहोत. ठीक आहे. दोन ऑप्शन असतात सेलर अकाउंट ओपन करायचं. एक, जर तुम्ही डायरेक्टली कंपनी थ्रू जॉईन होत असेल तर कंपनी ॲडमिन तुम्हाला डायरेक्टली वेबसाईट लिंक पाठवतो, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. दुसरं, तुम्हाला जो कोणी मेंबर असेल तो 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 मेंबर तुम्हाला त्याची लिंक फॉरवर्ड करतो, तर त्याच्यावर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, तर आलेल्या लिंकला तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता ही आहे डायरेक्ट वेबसाईट लिंक, त्याच्यामुळं इथे तुम्हाला फॉर्म ओपन करावा लागणार. आता फॉर्म कुठं असतो, माय अकाउंटला तुम्हाला क्लिक करायचं. इथे तुम्हाला कॉर्नरला दिसत असेल माय अकाउंट. आता इथे तुम्ही माय अकाउंटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे असं ऑप्शन दिसतं, क्रिएट न्यू अकाउंट. ठीक आहे. तर तुम्हाला क्रिएट न्यू अकाउंटला ओपन करावं लागतं. आणि ज्यावेळेस कुठला मेंबर जर तुम्हाला त्याची लिंक फॉरवर्ड करत असेल तर तुम्हाला ॲज इट इज डायरेक्टली फॉर्म ओपन होतो. तर तुम्हाला जर कुठल्या मेंबरनी लिंक पाठवली तर तुम्हाला थोडंसं होल्ड करायचं आहे. होल्ड केल्यानंतर तुम्हाला हा ॲटोमॅटिक फॉर्म ओपन होतो. ठीक आहे. फॉर्म ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, तुम्ही काय करता, ॲड्रेस, पिनकोड, आधार नंबर असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी पण चालेल. यूजर नेम आणि पासवर्ड. यूजर नेम आणि पासवर्ड हे तुम्हाला लक्षात राहणं खूप गरजेचं आहे, कारण की याच्यामुळेच तुमचं अकाउंट ओपन होणार आहे. इथे तुम्हाला राईट क्लिक करून सेव्ह करायचं आहे, म्हणजे तुमचं इथे अकाउंट ओपन झालं. आता अकाउंट ओपन झाल्यानंतर ते कसं शो होतं, म्हणजे आपल्याला सेलर बनायचं आहे, बरोबर आहे. तर हे कस्टमर पण अशा पद्धतीत अकाउंट ओपन करू शकतो, म्हणजे ज्याला कोणाला खरेदी करायची आहे, आणि सेलर पण अशाच पद्धतीमध्ये अकाउंट ओपन करू शकतो. ठीक आहे. आता हा झाला स्टेप 1. आता आपण स्टेप 2 बघूयात. आता स्टेप 2 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर, म्हणजे तुम्ही तुमचं अकाउंट रजिस्टर केलं, रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे यूजर नेम आणि पासवर्ड विचारलं जाईल, आणि इथे तुम्हाला लॉग इन करायचं असेल. आता मी अकाउंट लॉग इन केलं, तर लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीमध्ये अकाउंट ओपन होतं. आता जसं की तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण एखाद्या मेंबरला ज्यावेळेस सेलर अकाउंट ओपन करायचं असेल तर आपण त्याला कोणती लिंक पाठवायची आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, हे तुमचं स्वतःचं अकाउंट ओपन झालं आणि तुम्हाला जर एखादा मेंबर जॉईन होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, हे बघा, ही रेफरल लिंक आहे, तर ही लिंक तुम्हाला त्यांना पाठवायची आहे, जे कोणी मेंबर तुमच्या अंडरमध्ये जॉईन होणार आहे. इथे तुम्हाला रेफरल लिंक जी खाली दिसते एकदम, ती खालची लिंक तुम्हाला कॉपी करायची आणि त्या मेंबरला पाठवायचे, म्हणजे तो सेलर तुमच्या अंडरमध्ये जॉईन होईल आणि त्या सेलरनी जेवढे पण प्रोडक्ट सेल करेल तर त्याचं कमिशन तुम्हाला मिळेल. त्याच्यासाठी ही रेफरल लिंक त्यांना फॉरवर्ड करणं आवश्यक आहे. आता हे झालं स्टेप 2, म्हणजे इथपर्यंत आपण शिकलो. आता आपल्याला स्टेप 3 शिकायचं. स्टेप 3 म्हणजे तुम्हाला तुमचं जे दुकान ओपन करायचं आहे, म्हणजे जे आपलं सेलर अकाउंट ओपन करायचं आहे ते कसं ओपन करायचं. तर सेलर अकाउंटसाठी तुम्हाला इथे या ज्या 3 रेषा दिसत आहेत त्या 3 रेषेला क्लिक करायचं आहे. 3 रेषेला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला शॉप अँड शिप असं जे नाव दिसत आहे त्या नावाला तुम्हाला क्लिक करायचं आहे. नावाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म ओपन होणार आहे. तर हा आहे तुमच्या शॉपचा फॉर्म. इथे तुम्हाला सगळ्यात वरती तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे, ईमेल ID टाकायचं आहे, कंपनी नाव जे आहे ते एक जेवढं तुम्ही सुंदर टाकणार तेवढं तुमचं शॉपचं नाव सुंदर दिसणार आहे. ठीक आहे. तर इथे तुम्ही आयकॉन पण यूज करू शकतात, आणि कॅपिटलच पूर्ण टाईप केलं, फॉन्ट व्यवस्थित टाकला तर खूप सुंदर तुमचं शॉपचं नाव दिसणार आहे. एक्झाम्पलमध्ये तुम्ही इथे बॅगचा यूज करू शकता, त्या लॅपटॉपचा यूज करू शकता, किंवा बास्केटचा यूज करू शकता. तुम्हाला जेवढं आकर्षित तुमचं दुकान बनवायचं आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही तुमचं शॉपला बनवू शकता. जसं की तुम्ही हा सुद्धा आयकॉन आजूबाजूला लावू शकतात. तुम्हाला जसं सुंदर वाटेल, जसं तुमच्या शॉपचं नाव तुम्हाला सुंदर बनवायचं असेल तशा पद्धतीमध्ये तुम्ही ते नाव सुंदर पद्धतीमध्ये बनवू शकता. ठीक आहे.
तर मी आता हा आयकॉन जर वापरला आणि इथे हा आयकॉन वापरून मी माझ्या शॉपचं नाव देते आहे पूर्ण कॅपिटलमध्ये. मी परत हाच आयकॉन इथे लावून हा माझं शॉपचं नाव तयार झालं. मी याच्यासाठी फक्त शॉपचं नाव टाईप करून दाखवलं की तुमचं शॉप असं सुंदर दिसावं म्हणून. जसं की नाव, ईमेल आय डी, तुमच्या शॉपचं नाव, पिनकोड, सिटी, ॲड्रेस आणि हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. जसंच तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमच्या ॲडमिनला तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे की मी माझं शॉपिंगशिपचं अकाउंटचा फॉर्म भरला आहे. 24 तासाच्या आतमध्ये तुमचं ते अप्रूव्हल तुम्हाला मिळून जातं. अप्रूव्हल मिळाल्यानंतर तुमची बास्केट कशी तयार होते ते आपण दुसऱ्या सेशनमध्ये बघूयात. आता आपण आहोत 4थ्या सेशनमध्ये. आता इथे तुमची जी बास्केट आहे ती कशी दिसते आणि आपली बास्केट कशी ओपन होते हे पाहूयात. ठीक आहे, तर इथे शॉपिंगशिपच्या खाली बास्केट असं ऑप्शन आहे. तर ही झाली तुमची बास्केट ओपन. आता बास्केट ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या बास्केटमध्ये प्रोडक्ट ॲड करायचे आहेत. मग आता ते प्रोडक्ट कसे ॲड करायचे, तर इथे ॲड बास्केटला तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग ॲड बास्केटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होतं की इथं तुमची बास्केटला ऑप्शन येऊन जातात हे ॲड प्रोडक्ट. ठीक आहे, तर तुम्हाला जे काही प्रोडक्ट्स ॲड करायचे ते तुम्ही ते जे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही तुमच्या बास्केटमध्ये ॲड करू शकता. ठीक आहे, आता ऑलरेडी या बास्केटमध्ये प्रोडक्ट ॲड आहेत तर मी तुम्हाला एक प्रोडक्ट इथलं ॲड करून दाखवते. इथे तुम्ही जे प्रोडक्ट ॲड करणार आहात त्याच्या बाजूलाच इथे कमिशन्स आहे. तर हे कमिशनसुद्धा तुम्ही पाहू शकतात की तुम्हाला कुठल्या प्रोडक्टला किती कमिशन मिळणार आहे. जसं की हा ड्रेस आहे एकदम खालचा, याला 7% मिळणार आहे कमिशन जर मी तो ड्रेस सेल केला तर. आता हे प्रोडक्ट मला या माझ्या बास्केटमध्ये मला ॲड करायचं तर मी फक्त काय करेल, प्लसचं बटन दाबल्यानंतर इथे वरती इथे बघा इथे तुमचं प्रोडक्ट ॲड सक्सेसफुली असं येत आहे. ठीक आहे, तर हे सगळे प्रोडक्ट्स तुमच्या बास्केटमध्ये ॲड होत चाललेले आहेत. आता तुम्हाला तुमची बास्केट कशी दिसणार आहे, ऑलरेडी हे जे व्हिडिओ आहे हे आपण बास्केट तयार केलेला आहे त्यामुळं तुम्हाला आता बास्केट थोडंसं वेगळ्या नावाने दिसेल. तर आता बास्केट कशी ओपन करायची, तर जे वरती तुमची लिंक आहे त्या लिंकला क्लिक करायचं. तर ही झाली तुमची बास्केट तयार. तर हे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला तुमची बास्केट दिसणार आहे. मग आता या बास्केटमधले प्रोडक्ट सेल कसे करायचे, तर ज्यावेळेस पण तुम्हाला कुठल्या कस्टमरची ऑर्डर येते, ऑर्डर आल्यानंतर जर समजा वेबसाईटला जर ते प्रोडक्ट अवेलेबल नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे की ते वेबसाईटमध्ये प्रोडक्ट ॲड करण्यासाठी ॲडमिनला सांगायचं आहे. कारण की आपले सगळ्यात जास्त प्रोडक्ट ग्रुपमध्ये येतात. मग ग्रुपमधले प्रोडक्ट तुम्ही सोशल मीडियावरती ठेवतात आणि त्याच्यातली जर काही ऑर्डर आली तर तुम्हाला ॲडमिनला सांगायचं आहे की बाबा मला या प्रोडक्टची हे प्रोडक्ट मला बास्केटमध्ये ॲड करायचं आहे. तर विदिन एक 5 ते 10 मिनटामध्ये ते प्रोडक्ट वेबसाईटला ॲड होतं आणि तुम्ही ते प्रोडक्ट बास्केटमध्ये ॲड करून घेऊ शकतात. मग आता बास्केटमध्ये ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जो तुमचा कस्टमर आहे म्हणजे जो कोणी कस्टमर आहे त्या कस्टमरला तुम्हाला काय करायचं आहे, ही लिंक फॉरवर्ड करायची आहे. ठीक आहे, लवकरच आपण प्रत्येक प्रोडक्टची लिंक तयार करणार आहोत, पण सध्या तुम्हाला बास्केट लिंक करायची आहे. ज्यावेळेस तुम्हाला अपडेट येतील त्यावेळेस अपडेट ग्रुपमध्ये सांगितले जातील. तर तुम्हाला काय करायचं, समजा एक्झाम्पल तुमच्या समोरच्या कस्टमरला एखादा साडी किंवा ड्रेस घ्यायचा आहे तर तुम्हाला काय करायचं, ही तुमच्या शॉपची जी लिंक आहे ती कॉपी करायची आहे आणि कॉपी करून तुम्हाला समोरच्या कस्टमरला टाकायची आहे. समोरच्या कस्टमरला टाकल्यानंतर तो स्वतः कस्टमर खरेदी करेल. आता खरेदी करण्याची पद्धत कशी आहे, तर खरेदी जसं आपण फ्लिपकार्ट, अमेझॉन, मिशोला जसं खरेदी करतो त्याच पद्धतीमध्ये खरेदी असते. अशा पद्धतीमध्ये त्या कस्टमरांना तुमची बास्केट दिसणार आहे आणि त्या बास्केटमधून एक्झाम्पल ही बॉटल जर खरेदी करायची असेल तर ते स्वतः ही बॉटल खरेदी करण्यासाठी प्रोसेस करतील बाय नाव. तर इथे ते कस्टमर त्यांचे पूर्ण डिटेल्स टाकतील आणि इथून ते ऑनलाईन पेमेंटसुद्धा करू शकतात. तर त्यांची ऑर्डर कन्फर्म होते. जशीच त्यांची ऑर्डर कन्फर्म होते तसंच तुम्हाला इकडे तुमच्या अकाउंटला कमिशन पडतं. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला तुमचं सेलर अकाउंट पण तयार होतं आणि तुमच्या सेलर अकाउंटमधून कस्टमर प्रोडक्टसुद्धा बाय करू शकतो. तर अशा सिस्टममध्ये हे तुमचं सेलर अकाउंट तयार झालेलं आहे
आणि याच सेलर अकाउंटमध्ये तुम्हाला इथे कमिशनसुद्धा दिसतं की कुठल्या प्रोडक्टचं कमिशन आलं, किती लेवलचं आलं. तर हे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला सगळं तुमच्या अकाउंटलाच शो होणार आहे. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शॉपिंगशिपच्या अकाउंटमध्ये, सेलरच्या अकाउंटमध्ये शो होणार आहेत. तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही तुमचं सेलर अकाउंट ओपन करून घेऊ शकतात.